ते दिवशी चॉकलेट डे झाला, पण मला एके पण पूर्ण चॉकलेट नाही दिला. मग मीनीच विकत आणला ना, मीनीच खाला ना. हे 2 डुकरांना पण दिला, कारण त्यांचे पण आयुष्यात लागलाय नशिबाला टाला, कारण पोरी केला त्यांचा वाटोला. बाबा माझ्या समोर चिकनचा टोप आला, त्यात ना भला मोठा लेग पीस निघाला. तो मीने माझ्या भावसाला दिला. भाऊस बोलतोय चिकन नको मला, माझाही बोलतो मटणावर डोला. भावसाने मटणात शाप मारल्या पाल्या, नव्हत्या तेवढ्या शोधून काढल्या नाल्यानं त्यांना आपटून पार बेशुद्ध केल्या. बेशुद्ध केलेल्या नाल्यांना चुपून भाव पूर्ण श्रद्धांजली दिल्या. भावसाने दाबून चुपल्या नाल्या, तशा त्याच्या डोल्यावर झोपा कोसळल्या. न बघता हिकरं तिकरं त्याने डायरेक्ट लादीवर गोदऱ्या हातरल्या. मटणाच्या सगळ्या नाल्या भावसाच्या आत्र्यांच्यात जाऊन बिलागल्या. भावसाच्या पोटात जोरात काला मारायला लागल्या. मिनी डॉक्टरांचा हेडफोन आणून त्याच्या सगळ्या किरण्या बिरण्या चेक केल्यावर मला जाणवला का त्याच्या पोटात व्हिटॅमिन पी चा कमी झाला. मग मिनी त्याला दारूचा एक पॅक दिला. दारू पिला तसा त्याला लय आनंद झाला न, तिथल्या तिथं तो जागेवर बेशुद्ध झाला. आता ह्याला शुद्धी हाणू कसा मोठा प्रश्न पडला मला. मिनी तसा त्याला बुटांचा आणि चपलांचा वास दिला. चपलांचा वास घेतात तो उठून उभा राहिला ना. माझ्यावर त्यांनी शिव्यांचा पाऊस पारला. शिव्या ऐकून मोठे भावसाने त्याचा गाला आवडला आणि त्याला खेचीत बाहेर नेला. त्यांची भांडणं सोरवाला अख्खा गाव गोळा झाला. ह्यांची भांडणं बघून बारका भाऊस पण बेशुद्ध झाला. त्याला मी गबला चेक केला. मना समजला ह्याचा दिलच फेल झाला. एकविरा मावल्या एकच मागणं तुला, यांच्यासारखा लागून नको देव माझ्या आयुष्याचा वाटोला.